चांगल्या प्रकारे आता प्रश्नपत्रिकेचा सराव करणं खूप गरजेचं आहे. जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचे साधारणतः तुम्हाला जर समजलं नाही किंवा काही प्रश्न चं तुम्हाला काही माहिती लागत असेल, "सर हाच प्रश्न समजला नाही किंवा हा कसा सोडवायचा, काय करायचं?" तर त्याविषयी आपण जो आहे तो चर्चा जी आहे ती किंवा तुम्ही क्लासमध्ये विचारलं तरी चालेल. हे लक्षात ठेवायचंय आणि मग आपण जो आहे तो सुरुवात करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण कवितेचे जो 4 मार्कांचा प्रश्न साधारणतः तुम्हाला विचारला तो रसग्रहण, साहित्याचा आस्वाद जे गेल्या वर्षी पण आपण घेतलेला होता. बरोबर? हो सर. हां. तर आज मी तुम्हाला तुमच्या पुस्तकातील जवळपास किती कविता आहेत? कोण सांगू शकेल? तुमच्या 4 भागामध्ये साधारणतः किती कविता आहेत? 8. 8 8 आहेत. कविता आहे. हां, मागच्या वेळेसच आपण चर्चा केलती. जो तू झाला समुख समाजाचा नायक, ही कविता जी मागच्या तासाला आपण अभ्यासली होती. ती जर पकडून प्रत्येक विभागामध्ये 2-2 कविता आहेत. 2, 4, 6 आणि साधारणतः ते उत्तम लक्षण हे संत काव्य आहेत. त्यावर पण साधारणतः आहे का रसग्रहण पाहूया आणि तुम्हाला जे आहे. "जनी आर्जव तोडू नये, पाप द्रव्य जोडू नये, पुण्य मार्गाचे सोडू नये कदा काळी." बरं, हा प्रश्न राहिला माझ्याकडून चुकून, पण ठीक आहे, काही हरकत नाही. बाकीच्या सर्व कवितेची जी आहे ती प्रश्न साधारणतः मी घेतलेले आहेत प्रत्येक कवितेचा. आता तुम्हाला साधारणतः काय आहे, की तुमच्या इथे मागच्या तासाला आपण चर्चा केली त्यानुसार तुम्हाला मेन म्हणजे तुमच्या पुस्तकाचं इथे दिले ना? दिले. अनुक्रमणिका जी आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि ती अनुक्रमणिका साधारणतः तुमची पाठच असली पाहिजे. ती अनुक्रमणिका जवळपास 5 ते 6 मार्क्स तुम्हाला तिथे देणार आहे आणि म्हणून तुमच्या अनुक्रमिक पाठ असेल, त्या पाठाचे लेखक असतील, हे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर प्रत्येक पाठाचा विषय जो असतो, तर हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून साधारणतः तुमचे जे पाठ आहेत किती आहेत? 20 आहेत आणि 4 स्थूल वाचन आहे म्हणजे जवळपास 24. स्थूल वाचनामध्ये पण साधारणतः विचारलं जातं लेखक वगैरे काय आहेत, काय नाही. पण साधारणतः 20 पाठ आणि जे धडे आणि कविता जे आहेत, तर त्याचे तुम्हाला साधारणतः कवी आणि लेखक हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, पाठांतरच असलं पाहिजे. कुठलाही प्रश्न साधारणतः विचारला तर तुम्हाला स्वमतमध्ये असेल, त्या प्रश्नांमध्ये असेल किंवा असे सौंदर्य असेल, काव्य सौंदर्य असेल, यामध्ये तुम्हाला प्रश्नांचं उत्तर हे लिहावं लागतं आणि यामध्ये तुम्हाला त्या पाठाचा नाव, त्यानंतर त्या पाठाचे कवी आणि साधारणतः त्या पाठाचा विषय तुम्हाला माहिती असला पाहिजे. ती पुस्तक कोणत्या पुस्तकातून ती कविता असेल, तो पाठ घेतलेला आहे. याची खूप माहिती तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. इथून म्हणजे तुम्ही साधारणतः तुमचं मॅनेजमेंट नियोजनच केलं पाहिजे मराठीच्या पेपरमध्ये. साधारणतः 1-1, 2-2 मार्क्स जे आहेत ते कसे तुम्हाला चांगल्या प्रकारे ते तुमच्या हक्काचे आहे म्हणजे हातचे मार्क्स आहेत. तिथे तुम्हाला जास्त हे नाही ना आत्तापासूनच तुम्ही तो जर सराव चांगला केला, तर तुम्हाला परीक्षेत चांगल्या प्रकारे मार्क्स हे मिळणार आहे. जवळपास 80-85 आपण 90 मार्क्स जे आहे ते पकडून चालायचे, की साधारणतः 90-95 मार्क्स हे तुम्हाला मिळायलाच हवे. साधारणतः 80 मार्काचा पेपर आहे. तुम्हाला साधारणतः 70 मार्क आणि तुमची 20 मार्काची ऑलरेडी ओरल वगैरे असते ती रिटर्न मार्क्स ते शाळा तुम्हाला देतातच. पण साधारणतः 80 पैकी आपल्याला साधारणतः 70 मार्क्स हे परफेक्टली हे मिळालेच पाहिजे आणि मग राहिलेले वरचे जे आहेत, ते कमी जास्त तुमच्या लेखनातील चुका वगैरे असतील, कोणाला मिळू पण शकतात असं काही नाही. तुमचं हस्ताक्षर, तुमचं प्रेझेंटेशन, तुम्ही पेपर कशा स्वरूपाने सोडवताय, कशाप्रकारे लिहिताय, हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून हा भाग जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तर पाहूया आपण रसग्रहण. कशाला म्हटलं आता रसग्रहण? रसग्रहण म्हणजे काय? कोण सांगतंय? रसग्रहण म्हणजे काय? साक्षी सांग बरं. रसग्रहण गेल्या वर्षी पण आपलं झालेलं आहे रसग्रहण हा. येस सर. हं. रसग्रहण म्हणजे एखाद्या कवितेतील किंवा साहित्यिक कृतीमधील शब्दांचा आणि भावनांचा अर्थ समजून घेणे आणि त्यांचा अनुभव घेणे
म्हणजेच जर सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर रसग्रहण म्हणजे स्वाद घेणे किंवा अनुभव घेणे. म्हणजे विशेषतः एखाद्या साहित्यिक कृतीचा म्हणजे एखाद्या कवितेतील सौंदर्य किंवा भाषिक रचना आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या भावनांचे विश्लेषण करणे म्हणजेच रसग्रहण होय. अगदी बरोबर. तुम्ही आता आंबा खाता. आता सध्याला या सीझनचं हिवाळ्यातलं हे कोणतं फळ आहे बरं सांगा बरं? या सीझनमधलं किंवा या ऋतूमधलं जे फळ आहे. कोणतं फळ आहे सध्याला सुरू? केळी, सफरचंद हे तर 12ही महिने मिळतं. कोणतं आहे फळ? या ऋतूमधलं आपण पाहतो की सीझन वाईज फळं असतात. बरोबर? हां. तर या ऋतूमध्ये कोणतं फळ आहे असं? की त्या फळांचा म्हणजे आपण चिक्कू असेल, पेरू असेल, तर हे साधारणतः फळ आहे. बोरं आहे. तर हे फळं आहेत आणि हे फळांचा आस्वाद आपण साधारणतः घेत असतो. मग त्याची गोडी असेल, सर्व या गोष्टी ज्या आहेत त्या साधारणतः खूप महत्त्वाच्या आहेत. तसंच साहित्य प्रकारामध्ये जर आपण पाहिले किंवा आपण घरातील जो आज आईने भाजी-भाकरी बनवलेली असेल किंवा कोणताही पदार्थ बनवलेला असेल, तर त्याचा आस्वाद घेणे म्हणजे पोट भरणं, नुसतं पोटात कोंबणं किंवा भरणं ते नव्हे, तर त्या भाजीचा, त्या भाकरीचा, भात असेल, वरण असेल, तर त्याचा आस्वाद घेणे. म्हणजे त्याची चव असेल, बरोबर? तर या सगळ्याची टेस्ट म्हणतो आपण. ती चव जी आहे ती चाखणे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचाच एक आपण साधारणतः आस्वाद घेणे. त्यानंतर तुम्ही कुठे एखादा चित्रपट पाहत असाल किंवा एखादी फिल्म किंवा चित्रफित पाहत असेल, तर ती काय आहेत? तर त्यातून तुम्हाला जे आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला शिकायला काय मिळालेलं आहे? तर त्याचा आस्वाद घेणे. अशाच प्रकारे साहित्य प्रकारामध्ये जो आहे, तर तुम्ही कविता असेल, तर ती कविता कशाप्रकारे तिचा आस्वाद घेतलेला आहे. मग तिचं सौंदर्य असेल, तिचे विचार असतील, भाषाशैली असेल, आशय असेल आणि त्या लेखकाचा, त्या कवीचा भावना हे जे आहे ते खूप महत्त्वाचे आहे आणि या सर्वाचं विश्लेषण करणे म्हणजेच रसग्रहण होय. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. मग मूल्य, भाषाशैली, लेखनशैली, कल्पकता, भावनिक प्रभाव याचा विचार जो आहे तो साधारणतः आपल्याला केला जातो. हे झालं रसग्रहण. साधारणतः शब्दशः आपण पाहतो की रसग्रहण म्हटलं जातं. मग कवितेतील शब्द, प्रतिमा, भावना आणि आशय यांचे आत्मभावाने अनुभव घेणे. त्यातील भावना ओळखणे, त्या ने वाचकाच्या मनात निर्माण केलेली भावस्पर्शी किंवा भावस्पर्शी परिणाम हा आपल्याला समजून त्यानंतर सांगणे याला रसग्रहण म्हटलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर कवितेने वाचकाच्या मनात काय भावना जागवलेल्या आहेत, काय रुजवलेल्या आहेत, तिच्यात काय सौंदर्य आहेत, कवीने काय सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या कवितेचा आपल्यावर कसा परिणाम होतो, हे सांगणं म्हणजे रसग्रहण होय. आणि आपण साधारणतः काय लिहितो रसग्रहणामध्ये? मग आशय सौंदर्य आहे, काव्य सौंदर्य आहे, भाषिक वैशिष्ट्य आहे. हे 3 महत्त्वाचे मुद्देसूद आपण जे आहेत तर काय करत असतो, रसग्रहणामध्ये जे आहेत भाग पाडलेले आहे साधारणतः. तर ग्रहणाची पद्धती. सर्वप्रथम आपल्याला साहित्य कृतीचं नाव माहिती पाहिजे. म्हणजे त्या कवितेचं नाव, लेखकाचं नाव हे यामध्ये नमूद करणं खूप गरजेचं आहे. साहित्य कृतीचा प्रकार काय आहे? मग कविता, कथा, निबंध, कादंबरी इत्यादी जे आहे ते आपल्याला स्पष्ट करता आलं पाहिजे. या अगोदर साधारणतः तुम्हाला पाठामध्ये असायचं संदर्भ सहित स्पष्टीकरण. त्यामध्ये साधारणतः तुम्हाला लेखकाने जे साहित्य आहे, तर त्याविषयीचा प्रश्न साधारणतः तुम्हाला जो आहे तो विचारला जातो. आजही तुम्हाला तो प्रश्न असतो का नाही? साधारणतः नाही. स्वमतच असतं. संदर्भ सहित स्पष्टीकरण हे तुम्हाला साधारणतः नाही यावेळी तर हे राहतं. तर त्यासाठी जे आहे, तर तुम्हाला कवितेमध्ये हा प्रकार आहे, की कथा, कविता, कादंबरी त्यांची काय-काय साहित्यकृती प्रसिद्ध आहेत, प्रकार कोणता आहेत. तर हे तुम्हाला साधारणतः स्पष्ट केलं पाहिजे. संक्षिप्त परिचय आणि थोडक्यात तर ती जी कविता आहे, ती जी साहित्यकृती आहे, तिचा थोडक्यात आपल्याला ओळख जी आहे ती करून देता आली पाहिजे. याला म्हणतात रसग्रहणाची प्रस्तावना. पुढे पाहू
काय बरं नंतर रसग्रहणाची प्रस्तावना झाल्यानंतर कोण सांगतंय? जरा स्क्रीन माझी हँग झाल्यानंतर त्याच्यामुळे चेंज होत नाही. कोण सांगतंय? थोडा वेळ जाऊन द्यावा लागेल. हां. स्नेहल सांग बरं, रसग्रहणाची त्यानंतरची पुढची स्टेप काय आहे? पायरी म्हणतो आपण साधारणतः. सर म्हणजे रसग्रहण हे 3 ह्याच्यामध्ये केलं जातं. आशय हां. सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य. भाषिक वैशिष्ट्य कशाला म्हटलं आता काय बरं सर्वप्रथम जो पहिला पॉइंट आहे काय आता आशय सौंदर्य. हा आशय सौंदर्य काय बरं कशाला म्हटलं आता आशय सौंदर्य काय येतं आशय सौंदर्यामध्ये? हा कवितेचा विषय मध्यवर्ती सौंदर्य कल्पना. म्हणजे ती जी कविता दिलेली आहे तर एकंदरीत त्या कवितेचा आशय काय आहे तो थोडक्यात लिहायचा असतो. हम्म म्हणजे त्या कवितेमध्ये कवींनी काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचं ते आशय म्हणजे सविस्तर असतं ते आपण आशय म्हणजे छोटं करून लिहावं लागतं. जसं की हा सारांश लिहितो आपण तसं आशय सौंदर्य लिहायचं आणि त्याच्यानंतर काव्य सौंदर्य असतं. म्हणजे कवींनी त्या काव्य पंक्तीतून आपल्याला दिलेला संदेश त्या काव्य पंक्तीचा आपल्याला समजलेला अर्थ हा काव्य सौंदर्यामध्ये लिहायचा. आणि नंतर भाषिक वैशिष्ट्य लिहिताना त्या कवितेबद्दल माहिती लिहायची. जसं की ती कविता मुक्त छंदात्मक आहे. त्याच्यामध्ये कोणते अलंकार शब्द घातले गेलेत किंवा त्या कवितेमध्ये कुठला रस वापरला गेला जसा शांत रस, अद्भुत रस असं. अगदी बरोबर आहे. तर आशय सौंदर्य पहिला जे आपण रसग्रहण करताना सामान्यतः या 3 गोष्टींचं विश्लेषण जे आहे ते आपल्याला करावं लागतं. त्या ओळींचे जे कवितेच्या ज्या ओळी दिल्या जातात त्या तर आशय सौंदर्य कवी काय सांगू इच्छित आहे. मग कवितेचा आशय असेल, त्यातून निघणारा संदेश असेल, भावना असेल आणि कथन हे सर्व जे आहे ते आशय सौंदर्यातून म्हणजे कंटेंट ब्युटी म्हटलं जातं साधारणतः त्याला. तर या आशय सौंदर्य तुम्हाला साधारणतः मांडता आलं पाहिजे. कवितेचा आशय त्यातून काय मेसेज द्यायचा असतो संदेश हे आणि पुढे जे आहे तर काय कवितेतील भावना आणि कथन हे सर्व जे आहे साधारणतः येणं जे आहे ते खूप महत्वाचं आहे. स्क्रीन चेंज होत नाहीये काहीतरी. हा पुढं काव्य सौंदर्य काय आहे? पोएटिक ब्युटी म्हणजे काय? कवितेतील जे अलंकार आहेत, प्रतिमा आहेत, रूपक आहेत, लय आहे, वर्णशैली आहेत. त्यानंतर कवितेतील कल्पनात्मक सौंदर्य या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यालाच काव्य सौंदर्य असे म्हटलं जातं. मग विविध प्रकारचे अलंकार, प्रत्येक रूप जी आलेली आहेत ते. आता भाषिक सौंदर्य शेवटचा जो तिसरा महत्वाचा मुद्दा आहे. यामध्ये शब्दांची निवड तसेच लय, भाषेची सरसता म्हणजे भाषा शैली थोडक्यात, साधेपणा किंवा प्रभाव कुठल्या स्वरूपाचा आहे. एखादा कवी वगैरे आहे तर त्याची आता जसं की आपण गेल्या वर्षी वनवासी वगैरे कविता पाहिलेली आहे किंवा या वर्षी वस्तू आहे. विविध किंवा मागच्या वेळेस जे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 तळ्याला 50 वर्ष पूर्ण झालेल्या त्याच्या स्मरणार्थ जी कविता आपण पाहिलेली आहे. तर या साधारणतः या कवितेची भाषा शैली त्यातून मिळणारा जो संदेश आहे तर हा कुठेतरी जो आहे तो काय प्रभाव पडतो साधेपणा किंवा प्रभाव त्यानंतर भाववृद्धी करणारे शब्द हे जे आहे ते खूप महत्वाचे आणि हे सर्व भाषिक सौंदर्य लँग्वेज ब्युटी मध्ये जे आहे ते साधारणतः आपल्याला पाहायला मिळतात. रूपकात्मक अर्थ जर रसग्रहणाचा साधारणतः पाहिला आपण तर काय ज्या पद्धतीने आपण एखादा सुंदर फुलाचा सुगंध घेतो, त्याचा रंग, आकार पाहतो, त्यातून आनंद घेतो, तसेच कवितेचा भाव सुगंध अनुभवणे म्हणजेच रसग्रहण होय. म्हणजे ज्या पद्धतीने आपण एखाद्या समजा साधारणतः गुलाबाचं फुल आहे. आता गुलाबाचं फुल दिसायला सुंदर आहे, त्याचा सुवास आहे, त्याला रंग आहे. बरोबर, त्याचा आकार कसा आहे, कळी जर असेल तर खूप सुंदर किंवा आपण मोगऱ्याचा असेल किंवा जाई-जुईची फुलं असतील. तर त्याचं निरीक्षण करताना या सगळ्या गोष्टींचा आपण काय करत असतो उहापोह जो आहे तो साधारणतः घेत असतो म्हणजे साधारणतः निरीक्षण करत असतो. तशाच पद्धतीने ती कविता तुम्हाला काय आशय देते, काय सौंदर्य जे आहे तर मग त्याच्यातली भाषा शैली असेल, कवीने केलेलं प्रस्तुत वर्णन आहे, कशा स्वरूपाचं आहे, ती वस्तुस्थिती कशा पद्धतीने मांडलेली आहे. या सर्व गोष्टींचा
तुम्हाला साधारणतः थोडक्यात जो आहे तो थोड्या शब्दामध्ये साधारणतः या 3 मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला विश्लेषण करता आलं पाहिजे. त्यालाच रसग्रहण असे म्हटलं जातं. मग कुठलंही असो, तुम्ही फिरायला जर गेलेला असेल किंवा एखादा चित्रपट पाहिलेला असेल, त्याचा आस्वाद घेणे किंवा जर तुम्ही एखादं पुस्तक, साहित्य वगैरे वाचत असेल, कथा असेल, कादंबरी असेल, तर त्याचा आस्वाद घेणे. म्हणजे ती तुम्हाला जीवनामध्ये काय एक शिकवण देणार आहे, तुम्ही काय त्याच्यातून शिकलेलं आहे, समृद्ध झाले, या सगळ्या गोष्टी यालाच म्हणतात रसग्रहण. आपण आता उदाहरणं पाहणार आहोत. साधारणतः माझी स्क्रीन लॉक मुळे पाहूया. मी साधारणतः तुम्हाला एक प्रश्न देतो. तोपर्यंत स्क्रीन ऑन होते तोपर्यंत आपण पाहूया. मी बंद करून परत एकदा चालू करतो. तर काय बरं रसग्रहणाच्या आता साधारणतः तुम्हाला मी आपल्या पाठातलं पहिली जी कोणतं आहे कविता तुम्ही आता सांगितल्या, पण ज्यांनी आर्जवे जो उत्तम लक्षण आहे साधारणतः सर्वांचं आता झालेलं असले उत्तम लक्षण काय आहे किंवा काय आहे. ज्यांनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी. ही ज्या ओळी आहेत, या ओळीचं रसग्रहण साधारणतः तुम्हाला करायचं आहे. सांगा बरं. मी तोपर्यंत तुम्हाला स्क्रीन हे बंद करून एकदा परत चालू करतो. आवाज येतोय? स्नेहल सांग बरं, किंवा साक्षी काय येईल तुम्हाला, कोणत्या याचं किंवा दुसरं एखादा. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी. या 2 ओळी दिलेल्या आहेत. या ओळींचं तुमच्या शब्दात रसग्रहण करा. काय आहे स्नेहल? का पुढचं देऊ, भरत वाक्य मधलं देऊ? ते सोपं आहे जरा. सर काय म्हणलात म्हणजे जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी. हे जे श्री दासबोधातील संत रामदास स्वामींनी जे दिलेलं आहेत, हे जे उत्तम लक्षण आहेत, तर यामधल्या ओळी आहेत. काय आहेत? जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी. या ओळी दिल्यात. 1 मिनिटामध्ये मी तुम्हाला स्क्रीन दाखवतो, तोपर्यंत आपण सांगू शकता. ओके सर. आशय सौंदर्य. संत कवी रामदास यांनी श्रीदास बोधातील उत्तम लक्षण या रचनेत आदर्श व्यक्तींची लक्षणे सांगितली आहेत. त्यांपैकी उपरोक्त मध्ये 3 लक्षणांचा उहापोह केला आहे. काव्य सौंदर्य. संत रामदास यांनी आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना समाजात वावरणाऱ्या व्यक्तींनी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले आहे. संत रामदास म्हणतात की आदर्श व्यक्तीने लोकांची मने मोडू नयेत आणि लोकांनी केलेली विनंती धुडकावून लावू नये. या उलट जनभावनांचा आदर करावा आणि तसेच सत्याचा मार्ग स्वीकारावा. वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये. अशी संपत्ती हे पापाचे धन असते. म्हणूनच सत्यशील मार्गाने जीवन व्यतीत करावे आणि विवेकाने वागावे. भाषिक वैशिष्ट्य. वरील ओळींमध्ये जनरीतीचे त्यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन प्रत्याला येते. तोडू नये, जोडू नये, सोडू नये अशा सोप्या यमकांद्वारे संदेशांमध्ये आवाहकता आली आहे. समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि तीव्र तळमळ संत रामदास यांच्या काव्यात आढळते. पापद्रव्य व पुण्यमार्ग यातील विरोधाभास ठळकपणे उठून दिसतो. ओवीमध्ये प्रासादिकता हा गुण आढळतो. अगदी बरोबर आहे. तर संत रामदास यांनी हे दासबोधामधलं जे आहे, तर सज्जन व्यक्ती कसा असावा त्याचे लक्षण, त्याचं उत्तम उदाहरण साधारणतः तुम्हाला जे आहे ते या काव्यामधून जे आहे ते स्पष्ट केलेलं आहे. की कशा प्रकारे माणूस
जीवन जगताना काय करावे, काय करू नये. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दासबोधामध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत समर्थ रामदासांनी. आणि या 3 याच्यापैकी साधारणतः आशय सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्य असेल किंवा काव्य सौंदर्य, यातून जे आहे ते खूप छान पद्धतीने जे आहे ते सांगितलेलं आहे. आता याच्या व्यतिरिक्त अजून कोण सांगतंय याच बाबतच्या या ओळींचं माहिती? हे आपण हे घेतलेले जाऊ दे. तुम्हाला डायरेक्ट आता उदाहरणच आपण घेऊया साधारणतः हे झालेले. पुढचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर भरत वाक्य मधलं आहे साधारणतः. आपल्याकडे इथे आहे. स्क्रीन दिसते सर्वांना? येस. हा, तर हे सौंदर्याचं होतं आपण म्हणजे रसग्रहण म्हणजे काय, रसग्रहणाचे 3 जे वैशिष्ट्य आहेत कशा प्रकारे विश्लेषण करतो. आणि पुढे जाऊन आपण साधारणतः रूपकात्मक साधारणतः अर्थ काय आहे की ज्या पद्धतीने आपण एखादं सुंदर फुलाचा सुगंध घेतो, त्याचा रंग, आकार यातून घेतो, तसेच कवितेचा भाव सुगंध अनुभवणे यालाच रसग्रहण असे म्हटलं जातं. आता पुढचं जे आपण कवितेचा घेणार आहोत ते आहे वस्तू. वस्तूमधील तुम्हाला ज्या ओळी आहेत काय आहे, वस्तूंना मन नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर प्रचंड सुखावतात. अशा प्रकारची ओळी आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला वस्तूंना मन नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. आपण पाहतो की जसं मानवाला, प्राण्यांना जसं मन आहेत तर तशाच पद्धतीने वस्तूंना सुद्धा म्हणजे निर्जीव वस्तू जरी असेल तर त्यांना सुद्धा भावना असते. आणि आपण त्यांचा नेहमी रिस्पेक्ट किंवा त्यांचा आदर करायला हवा. वस्तू वापरताना ज्याचं मोल जाणवतं, जपावं, कशा स्वरूपाने आपण जपलं पाहिजे. वस्तूंशी असलेला आपला स्नेहबंध असेल तर तो साधारणतः आपण जोपासला पाहिजे. आयुष्यात माणसासारखं संवेदनशील आपण जे आहे ते असायला हवं. त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव वस्तूंविषयी आपण जपायला हवा असा संदेश साधारणतः या कवितेतून आपल्याला मिळतो. मग ह्या ओळीत साधारणतः दिलेलं आहे, वस्तूंनाही मन असते, वस्तूंनाही मन नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. म्हणजे बरोबर आहे की ज्या निर्जीव गोष्टी आहेत आणि त्या निर्जीव गोष्टी जरी असल्यात पण एक प्रकारचं सजीव आहे असं आपण जर वागलो, असं जर आपण त्यांच्या बरोबर जर हे केलं दैनंदिन जीवनामध्ये तर नक्कीच त्या वस्तू सुद्धा काय करू शकतात, आनंदी होऊ शकतात, सुखावू शकतात. असं वर्णन द. भा. धामणसकर यांनी केलेलं आहे. तर काय सांगता येईल मग असे सौंदर्य? स्नेहल सांग बरं. प्रत्येकाने एक एक सांगायचे. आपल्याकडे भरपूर 8ही कवितेंचं रसग्रहण साधारणतः मी इथे घेतलेलं आहे आणि त्यांची एक एक उदाहरणं घेतलेली आहेत. चला. हा, नाही साक्षी तू एक सांगितलं, आता पुढचे जण एक एक सांगणार आहे. स्नेहल आहे का क्लासमध्ये? नाही. उन्नती, जीवन, हर्षाली, अनुष्का? येस सर. हा, चला सुरुवात करा. मी इथे तुम्हाला दाखवण्याचं आहे स्क्रीनमध्ये आणि या नोट्स साधारणतः तुम्हाला ग्रुपवर पण पाठवणार आहे. तुम्हाला अभ्यास करायला सोप्या जातील. कारण यापैकीच साधारणतः तुम्हाला 1 ते कुठलेही एक जो प्रश्न आहे तो तुम्हाला परीक्षेला विचारला जाणार आहे. बोला. कोण सांगताय? जीवन, रोशनी. हा, रोशनी आलेली आहेत. रोशनी, रसग्रहणाबद्दल या प्रश्नाचं उत्तर सांगशील? आशय सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्य आणि काव्य सौंदर्य.
वस्तूंना मन नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. उन्नती. कोण सांगतंय? सर मी सांगू? थांब साक्षी, बाकीचे बघूया आपण, बाकीचे कोण सांगतायत तर मग घेऊया. मी विचारल्यावर लेफ्ट होत नका जाऊ. जीवन. बाकीचे पण अजून हे नाहीत. पटपट. हा, कोण सांगते? उन्नती सांगतेस? विवेक. बोलत चला रे जरा, काय आहेत काय नाही. हा हर्षालीने हँड रेज केला आहे, बहुतेक हा तिला उत्तर सांगायचंय. हा, हर्षाली सांग. आशय सौंदर्य. वस्तू या कवितेत कवी धामस्कर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्रामाणिक पात्रांसारख्या भावना असतात, त्या संदेशनशील असतात, संवेदनशील. हा, संवेदनशील असतात हे बिंबवले आहेत. तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवे व त्यांना प्रेमाने वागवायला हवे असे प्रतिपादन केले आहे. याचे काव्य सौंदर्य. बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात व त्यांच्याशी निर्दयतेने वागतात, त्यांना तसेही हाताळतात. माणसाच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील ओळीत कवी म्हणतात की कदाचित वस्तूंना जीव नसेल तरी नसेलही आणि मनही नसेल, म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावे का? वस्तूंना मन आहे असे समजून जर त्यांच्याशी आपण चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो. त्या सुखवतात. आपण कुटुंबातील त्या घटक आहेत अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तूही आपल्याला प्रेम व माया देतील. याचे भाषिक सौंदर्य. मुक्त शैलीतल्या या रचनेमुळे कवींनी या ओळीतून संतांशी थेट संवाद साधला आहे. अगदी साध्या अवाहक शब्दात मोठे तत्व बिंबवले आहे. अगदी बरोबर. साधारणतः कवितेचा आशय, भाव सौंदर्य, विचार सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये. साधारणतः तुम्हाला जर हे व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला जे आहे ते चांगल्या प्रकारे मार्क्स जे आहेत ते मिळणार आहे. तर हे 4 गुण जे आहेत ते तुम्हाला साधारणतः गुणांची विभागणी केलेली असते. 3 मुद्दे आहे आणि त्या 3 मुद्द्यांना तुम्हाला 4 गुण जे आहेत ते दिलेले जातात. आता पुढे पाहूया. पुढची जी आहे, भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही. कुठली कविता आहे? कोण सांगतंय? सर आश्वासक चित्र. आश्वासक चित्र ही जी कविता आहे हिचं साधारणतः आशय सौंदर्य दिलेलं आहे. मग काय बरं आशय सौंदर्य? तर यात लहान मुलांच्या खेळातून स्त्री पुरुष समानतेचे चित्र रंगवलेले आहे आणि स्त्री पुरुष समानता भविष्यात कधीतरी काय साकारत होईल अशी आशा कवयित्रीने यामध्ये सांगितलेली आहे. तर मग यामध्ये पहा, साधारणतः या ओळीत बालपणीच्या भातुकलीच्या खेळातून असे सौंदर्य काय आहे? तर हे आश्वासक चित्र कवी नीरजा जे आहेत. नीरजा यांचं पूर्ण नाव कोणाला सांगता येईल? नीरजा नावाने लेखन केलेले यांचं हे टोपण नाव आहे नीरजा. कोण सांगितलं तुम्हाला? साधारणतः स्कॉलरशिपला किंवा NMS ला साधारणतः आपलं झालेलं आहे की काय आहे. नीरजा हे कोणाचं नाव आहे? यांचं पूर्ण नाव कोणाला सांगता येईल? साक्षी, रोशनी सांगता येईल? नीरजा हे कुणाचं नाव आहे? या नावाने त्यांनी लेखन केलेलं आहे. कोण सांगतंय? नीरजा यांचं पूर्ण नाव. या कवयित्री आहेत. कोणाला सांगता येते? नीरजा यांचा थोडा परिचय पण साधारणतः तुम्हाला माहिती असायला हवा. नीरजा
एक मराठीतील कथा लेखिका कादंबरीकार म्हणून जे आहेत त्यांच्या आईचं नाव विभावरी पाटील असं पण आहे साधारणतः. सांगा लवकर. काय मग त्यांनी जे आहेत काय या ओळीत भातुकलीच्या खेळातून तयार होणारे निरागस नाते आणि परस्पर सहकार्याचा भाव व्यक्त केलेला आहे. कवयित्री सांगतात की लहानपणी जसे दोघे खेळताना हातात हात घेऊन जगतात तसेच वास्तव आयुष्यातील एक सदैव साथ द्यावी. नात्यातील विश्वास, एकोप्याची भावना आणि सहजीवनातील सुंदर कल्पना या ओळीतून जी आहे ती प्रकट होताना आपल्याला दिसून येते. मग आता याचं काव्य सौंदर्य काय आहे? भातुकली हा बालपणीचा छोटासा खेळ आहे, लहानपणीचा. वास्तव हे गंभीर आयुष्य आणि या दोन्ही स्तरावर साधारणतः कवीने सहजपणे जोडलेले आहे आणि हातात हात ही प्रतिमा प्रेम, साथ आणि जिव्हाळा यांची प्रतीक आहेत बनते. बालपणीची निरागसता व पुढील जीवनात मिळणाऱ्या ज्या जबाबदाऱ्या आहे यांच्यातील गोड दुवा ही ओळ आपल्या वाचकाला जी आहे ते आपल्याला साधारणतः आपल्याला जी आहे ती भावत असते किंवा एक हायलाइट अधोरेखित करत असते. आता याचं भाषिक सौंदर्य काय, तर भात्या अतिशय साधी आणि भावपूर्ण प्रतिमा स्पष्ट आणि मोहक स्वरूपाची आहेत. त्यानंतर प्रवेशताना वास्तवात हातात हात हे शब्द जिव्हाळ्याचे आणि काय आहेत, अर्थगर्भ आहेत. कोणताही अतिरेक न करता कवीने हळूवार भाव व्यक्त केलेला आहे. हा जीवन, तुला काय प्रश्न आहेत बोलू शकतोस. नाही तर. तर पुढे घेऊया, सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. हे एक दिलेलं आहे. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. कोणती कविता आहे? भरत वाक्य. भरत वाक्य यामध्ये मोरोपंतांनी लिहिलेलं जे भरत वाक्य आहेत, मोरोपंतांची केकावरी म्हणतो आपण साधारणतः. आता माणसे नेहमी सज्जन माणसाच्या संगतीत राहायला हवं. आपण नेहमी चांगल्या लोकांच्या सहवासात जे आहे ते आपण राहिलं पाहिजे. चांगले गुण, आपण खोटा अभिमान न बाळगता मोहाला बळी न पडता, म्हणजे राग, लोभ, मोह, मत्सर आपण म्हणतो की साधारणतः हे जे दुर्गुण आहेत हे आपण आपल्या विचारांना, आपल्या शरीराच्या जवळ जे नाही ते आणि आपण भक्ती मार्गाने जे आहे ते अवलंबन केलं पाहिजे नेहमी, असा उपदेश जो आहे साधारणतः मोरोपंतांचा आहे. म्हणून म्हणतात सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो. आपला सहवास, आपली संगती, आपले मित्र मैत्रिणी जो आहे तो नेहमी चांगल्या प्रकारचे असावे. सज्जन लोकांच्या सहवासात साधारणतः आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. त्यानंतर आपण चांगलं ऐकलं पाहिजे. आपण जे आहे सुजन वाक्य कानी पडो, आपल्या कानी जे आहेत तर चांगल्या प्रकारचे वाक्य जे आहे ते कानी पडले पाहिजे. मग काय आहे असे सौंदर्य, तर या मानवाने सदैव चांगल्या लोकांचा सहवास मिळावा, सज्जन सद्गुणी व्यक्तींची वचने कानावर पडावीत या मंगल कामनेने भरलेले आहेत आणि चांगली संगत मिळाल्यास व्यक्तीचे जीवन चांगल्या प्रकारे योग्य दिशेला जे आहे ते जाऊ शकते. हा, तर कोण सांगतंय आता यामध्ये, जीवन सांगतोस. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो, हे साधारणतः आपण आपल्या शब्दामध्ये वेगवेगळे पण होऊ शकतात, असं काही नाही. कोण सांगतंय? रोशनी तू सांगशील. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो असे सौंदर्य. एक एक जण एक अशी सौंदर्य सांगा, एक जण काव्य सौंदर्य सांगा, एक जण भाषिक वैशिष्ट्य सांगा. कोण सांगतंय? विवेक. आदित्य, हर्षाली सांगतेस? कोण सांगते? मोक्षदा. मी आशय सौंदर्य सांगते. हो. आशय सौंदर्य केकावली या काव्यग्रंथांची समाप्ती करताना उपसंहार म्हणून ही भरत वाक्य काव्यरचना कविश्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिली आहे. तन्मान मनातील दुर्गुण जाऊन सद्गुण कोणते व कसे अंगीकारावे याबद्दल देवाकडे आर्त प्रार्थना केली आहे.
अगदी बरोबर. साक्षी सांग पुढे काव्य सौंदर्य. हो सर. काव्य सौंदर्य सुसंगती म्हणजे चांगल्या सज्जन व्यक्तींची मैत्री होय. गुणवान व चारित्र्यवान माणसांच्या संगतीत सदैव राहावे म्हणजे आपली आत्मिक प्रगती व ज्ञानप्राप्ती होते, असा आशय उपरोक्त ओळींमध्ये व्यक्त केलेला आहे. सुजन वाक्य म्हणजे सुविचारांची धारणा जर केली तर मन निर्मळ व प्रेमळ होते, असाही सुयोग्य सल्ला मोरोपंतांनी जनसामान्यांना दिला आहे. सर भाषिक वैशिष्ट्य सांगू. हम्म हम्म भाषिक वैशिष्ट्य प्रस्तुत ओळींमध्ये सामान्य माणसांना परमार्थाची आवड लागावी म्हणून दोन नियम सांगितले आहेत. साधकाने चारित्र्य संपन्न होण्यासाठी उपदेश केला आहे. प्रत्येक चरणात 11 अधिक 13 मात्रांची आवर्तने असणारी हे केकावली नावाचे मात्रावृत्त आहे. अगदी बरोबर आहे. खूप सुंदर. जसं की मोरोपंतांची ही जी केकावली आहे तर नेहमी आपण सद्गुण सद्विचारांच्या चांगल्या लोकांच्या सहवासात चांगल्या लोकांचे मार्गदर्शन चांगल्या लोकांचे विचार आपण जे आहे ते ऐकले पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. याच ज्या गोष्टी आहेत ते नेहमी आपण अंगीकारल्या पाहिजे. ह्या साधारणतः मोरोपंतांची केकावली यातील जे आहे तो रसग्रहण साधारणतः तुम्ही केले. पुढे आहेत जरा लागेलच तिथे खोद आणखी जराशी. जरा लागेलच तिथे खोल आणखी जराशे. ज्या आसावरी काकडे यांचं खोद आणखी थोडेसे या कवितेतील ओळींचं साधारणतः तुम्हाला रसग्रहण करायचे. आता कोण सांगते? रोशनी सांग बरं. आता हर्षाली झाली, साक्षीने सांगितलेलं आहे. हो. आशय सौंदर्य खोद आणखी थोडेसे या कवितेतून कवयित्रींनी संयम, जिद्द, आत्मविश्वास व चिकाटी या गुणांच्या मदतीने गुणांच्या मदतीने जीवन ध्येय साध्य करण्याची उमेद माणसाला दिली आहे. माणसाने सकारात्मक आयुष्य कसे जगावे हे समजावून सांगताना वरील ओळीमध्ये प्रयत्नार्थी परमेश्वर या उक्तींचा प्रत्यय दिला आहे. अविरत प्रयत्न करून आदर्श जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते. सगळं सांगू का सर? हो हो. काव्य सौंदर्य कोणतेही कार्य करताना धीर सोडू नये. खोल माती खाली निर्मळ झरा असतो. तो प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्न करून आणखी थोडेसे खोदावे लागते. हतबल न होता, हिंमत न हारता प्रयत्नरत असावे. दुःखांच्या मातीच्या जाड थराखाली सुखांचा आनंदाचा अक्षय झरा असतोच. म्हणून निराश न होता ओठ घट्ट मिटवून खोदण्याचे म्हणजे सुख धुंडाळण्याचे कार्य मध्येच थांबवू नये. अंतिमच प्रयत्नपूर्वक दुःखावर मात करताच येते. भाषिक वैशिष्ट्य साध्या सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेची रचना केल्यामुळे या यमक प्रधानतेमुळे कवितेला गेय लय प्राप्त गेयता. अगदी बरोबर. तर भाषा अत्यंत सुलभ, स्पष्ट आणि थेट प्रमाणे. इथे भाषिक सौंदर्य भाषिक वैशिष्ट्य हे दोन्ही पण एकच आहे. असं काय नाही भाषिक सौंदर्य असेल काय भाषिक वैशिष्ट्य असेल काय. तर झरा लागेलच हा शब्दप्रयोग साधारणतः निश्चितता आणि आत्मविश्वास म्हणजे तुमची जिद्द चिकाटी जी आहे ती खूप महत्वाची आहे. आणखी खोद म्हणजे अजून जे आहे तू थोडे प्रयत्न केले चांगल्या प्रकारे जर हे केलं तर नक्कीच तुझ्या यशाची धार जी आहे ती प्रकट होणार आहे. हा आशावाद या ओळीतून एक प्रतिकात्मक आणि प्रेरणादायी भाव याचं सुंदर मिश्रण हे आणखी खोद थोडेसे या कवितेतून आपल्याला पाहायला मिळतं. अगदी बरोबर. घामातून मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले, घामातून मोती फुलले, श्रमदेव अवतरले. या ओळींचं साधारणतः तुम्हाला रसग्रहण करायचं आहे. जीवन सांगतोस कोणत्या पाठातील आहे हे? जीवन, त्यानंतर विवेक, दोघांपैकी चला पटकन सांगा, म्हणजे आपल्याला किती अजून 4 मिनिट राहिले तर ते पण घेता येईल. काय आहेत? घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, कोणती कविता आहे? हर्षाली, कोण सांगतंय? आकाशी झेप फेरी. आकाशी झेप घेरे पाखरा, जगदीश खेबुडकरांची जी कविता आहे. अगदी बरोबर. हा, सांग पुढे काय आहे मग? आशे सौंदर्य, मन क्या पेरेन लागा. हा कोण बोल? जीवन, विवेक, कोण बोललं? चला बोला पटपट. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, हे जगदीश खेबुडकरांची जी कविता आहे. आकाशी झेप घेरे पाखरा किंवा घेरे. स्वसामर्थ्याचा अदम विश्वास ठेवून यशाची शिखरे काबीज करावीत, ध्येयाकडे उंच झेपावी, लौकिक विनाशाची गोष्टी अडून नये, परावलंबित्व जुगारून स्वकष्टाने स्वावलंबी व्हावे, पारतंत्र्यात न अडकता स्वातंत्र्याचे मोल जाणावे व मोकळा श्वास घ्यावा, असा संदेश देणारी ही कविता आहे. आणि त्यातलं हे अतिशय गाजलेलं जे गीत आहे आकाशी झेप घेरे, आणि त्यामध्ये त्यांनी दिले घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. सांगा पटकन काय येईल मग? असे सौंदर्य, पटकन सांगा पटकन. राहिले किती आपल्याला? अजून एक कवितेचं साधारणतः. तर मेहनती, असे सौंदर्य, परिश्रम, घामातून मोती अत्यंत सुंदर, अविस्मरणीय बनते आणि भाषिक सौंदर्य रूपक शैली प्रतिकात्मक आहे. ओळी सुंदर असून ओळींना लय, गोडवा आणि प्रेरणा देणारी आहे. आणि शेवटचं एक हे आहेत, तर ते घेऊया आणि मग आपण साधारणतः इथे थांबणार आहोत. शेवटची जी कविता आहे काय आहे? हा, तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत, तुझा संघर्ष असा की काठ्यांचे संगणी व्हाव्यात. साक्षी सांग बरं. तुझे शब्द जसे की मागच्या तासाला ही कविता मी शिकवलेली होती, तू अब्सेंट होती. हा, पण तरी पण तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत, तुझा संघर्ष असा की काठ्यांच्याही संगिनी व्हाव्यात. हा, मला वाटतं मागच्या तासाला पण आपण घेतला होता ही कविता झाल्यानंतर. बऱ्याच जणांनी सांगितलेलं पण होतं, पण परत एकदा साधारणतः साक्षी सांगतेस आणि मग थांबता येईल इथे आपल्याला. तू झाला कोण? मूक समाजाचा नायक ही कविता आहे. ही समाजाच्या मूक समाजाचा नायक ही कविता आहे. हिचे लेखक कवी ज.वी. पवार. ज.वी. पवार यांनी जे आहे ते लेखन केलेलं आहे. हा, असे सौंदर्य थोडक्यात काय? थोडक्यात या ओळींचा अर्थ सांग. असे सौंदर्य भाषिक वैशिष्ट्य ऑलरेडी तुम्हाला हे येतात, तरी पण थोडक्यात या ओळीचाच अर्थ सांग फक्त. या ज्या साधारणतः आपण 8 ज्या कविता आहेत, या 8 कवितेचं रसग्रहण साधारणतः चांगले व्यवस्थित वाचन करा. 1-2 वेळा लेखनातून सराव त्याचा करा व्यवस्थित. यापैकीच तुम्हाला साधारणतः एक
जे आहे ते रसग्रहण येणार आहे. साधारणतः ओळी जरी चेंज झाल्या, तुम्हाला साधारणतः बदलल्या, शक्यतो बदलत नाही, कारण तुम्ही प्रश्नपत्रिका जर पाहिली तर त्यातून तुम्हाला कळेल की साधारणतः कशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. इथे प्रश्नपत्रिका जर असेल तर साधारणतः आपण मागच्या वेळेस आहे 2000 एकच मिनिट असेल प्रश्नपत्रिका तर आपल्याला लगेच कळेल इथे कोणता साधारणतः प्रश्न जो आहे तो विचारलेला होता आहे. लगेच आपण पाहूया साधारणतः. आणि त्या ओळीचे कवितेचे साधारणतः प्रश्न जे आहेत ते कशा पद्धतीने जे आहेत ते विचारले जातात. त्यानंतर कवीचा परिचय द्या. काव्य सौंदर्य पण येतं साधारणतः. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचे, या ओळीतून विचार सौंदर्य स्पष्ट करा. त्यानंतर एका कविते संदर्भातील खालील कृती सोडवा. म्हणजे हे सुद्धा त्यामध्ये तुमचं होणार आहे, कारण तुम्हाला कवितेचं नाव, लेखक, कवितेचा विषय, न आवडणारी आणि आवडणारी हे पण साधारणतः आहे, हे दिलेच. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. म्हणजे हे जे आता झाले या वर्षी साधारणतः प्रश्न तुम्हाला विचारलेला होता. तू झालास समाजाचा मूकनायक या कवितेवर साधारणतः हा जो प्रश्न आहे रसग्रहणासाठी हा आलेला होता. म्हणजे कविता कुठली असो त्यातले साधारणतः तुमचं आशय सौंदर्य हे जे आहेत भाषिक वैशिष्ट्य साधारणतः सेम असतात. काव्य सौंदर्य साधारणतः तुम्हाला ते जे आहेत ते जे ओळी आहेत तर त्याचा अर्थ थोडक्यात तुम्हाला सांगता आला पाहिजे आणि बाकीचं सारखंच असतं. इथे तुम्हाला साधारणतः 4 मार्क्स मिळून जातात. ही प्रश्नपत्रिका पण तुम्हाला ग्रुपवर मी पाठवलेली होती. समजले सर्वांना? पुढच्या वेळेस आपण नवीन जो आहे तो घटक घेऊया. कोणता घ्यायला पाहिजे सांगा जरा पटकन. म्हणजे आपण मराठीतला तुम्हाला कोणता घटक